विधान परिषद निवडणुकीतील बंडखोरीवरून शिंदे सेनेतील वरिष्ठ मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याचं समजतंय। नाशिकच्या जागेवर बंडखोरी शमवण्यात भाजपा नेते अपयशी ठरवत असल्यानं ही भावना व्यक्त झालेली आहे। आपण युती धर्म पाळतो, मात्र भाजप युती धर्म पाळत नसल्याचं शिंदे सेनेतील मंत्र्यांमध्ये भावना आहे आणि मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी शिंदे सेनेतील मंत्री शिंदेंकडे तक्रार करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। नाशिकमध्ये भाजपात बंडखोरी झालेली, त्यामुळे शिंदे सेनेचे मंत्री नाराज असल्याचं समजतंय। आपण पाहतोय नाशिकची जागा शिंदे सेनेला सुटलेली होती, मात्र त्या ठिकाणी भाजपने बंडखोरी केली, त्यामुळे युती धर्म भाजप पाळत नसल्याचं शिंदे सेनेतल्या मंत्र्यांचं म्हणणं आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर जोडले गेलेले आहेत। युती धर्म पाळत नाहीये भाजपचा आरोप शिंदे सेनेकडून करण्यात आलेला आहे, काय अधिकची माहिती? आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर भाजप आणि महायुतीमध्ये बंडखोरी झाली, त्यानंतर शिंदे सेना आणि भाजप दोन्ही पक्षांकडून बंडखोरांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या ठिकाणी यशस्वीपणे केली, मात्र त्यानंतरही नाशिकमध्ये गोकुळ गीतेंची जी बंडखोरी आहे ती बंडखोरी शमवण्यात भाजप नेतृत्वाला अपयश आल्याची शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये आहे आणि त्यामुळे आहेत आणि मंत्री कॅबिनेट पूर्व। धन्यवाद भरत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहिलेलं यावेळेस नाशिकमध्ये झालेल्या बंडखोरीमुळे शिंदे सेनेतले मंत्री नाराज आहे, कारण की भाजपला आपली बंडखोरी शमवण्यात अपयश आलेलं आहे आणि त्याचमुळे आता या संदर्भातल्या तक्रारी शिंदेंकडे ते करणार असल्याचं समजतंय।